गणित मी फळ्यावर लिहून दिलं आहे। पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या संख्यांचा गुणक आहे? या संख्यांचा गुणक आहे। अशा प्रकारची जर गणित असतील तर आपल्याला पर्यायावरून जायचं असतं। आता गुणक म्हणजे त्या संख्येनं 4, 8 आणि 6 या संख्येनं कोणत्या संख्येला निशेष भाग जातो। मग पर्यायावरून जाऊया। 396 396 ला 4 न भाग घालूया। पहिला पर्याय पहिली संख्या आहे 4, 4 न भाग घालूया। 4 8 32, 4 9 36, किती राहिले? 4 1 4, 4 9 36 आणि 4 9 36। परत 396 ला 8 न भाग जातोय का बघूया। 8 दूनी 16, 8 चौक 32, 8 चौक 32, 32 आणि 7 नाही जात भाग। 8 न या संख्येला भाग जात नाही म्हणजे पहिली संख्या येत नाही। दुसरी संख्या बघूया 664, 4 न भाग घालूया। 4 1 4, 4 1 4, 2 राहिले, 4 सक 24, 2 राहिले, 4 सक 24। 664 ला 8 न भाग घालूया। 8 दूनी 16, 8 24, 8 चौक 32, 8 45, 8 सक 48, 8 7 56, 8 8 64, 8 8 64, 2 राहिले, 8 8 64, 2 राहिले, 8 3 24। आता 8 न या संख्येला भाग गेला। आता 6 न भाग जातोय का बघूया। 6 1 6, 6 1 6 नाही जात म्हणजे ही संख्या पण येत नाही। 696 भागिले 4, 4 1 4, 4 1 4, 2 राहिले, 4 सक 24, 4 7 28 आणि 4 चौक 16, 4 न भाग गेलाय। परत ह्याला 8 न भाग जातोय का बघूया। 8 8 64, 5 राहिले, 8 7 56, पुन्हा किती आहे 6, 6 न भाग बघूया। 6 1 6, 6 1 6, 6 1 6 राहिले 3, 6 6 36 म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3 आला। पर्याय क्रमांक 3 बघा। पुढचं गणित 10 15 24 अथवा 30 यांनी भागल्यावर बाकी उरत नाही अशी लहानात लहान संख्या कोणती? आता अशी लहानात लहान संख्या करायची आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागणार आहे? लसावी काढावा लागणार आहे। यांचा लसावी काढावा लागणार आहे। बघा आता एकक स्थानी 0 आहे। 2 न पण भाग जातो, 5 न पण भाग जातो। 5 1 5, 5 दूनी 10, 2 1 2, 5 3 एकक स्थानी 5 आहे म्हणून 5 नच भाग घालूया। 5 3 15, 3 1 3। आता इथं एकक स्थानी 4 आहे, 2 न भाग घालूया। 2 1 2, 2 दूनी 4, 2 सक 12, 3 दूनी 6, 2 1 2। आता एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 न भाग घालूया। 5 1 5, 5 सक 30, 3 दूनी 6, 2 1 2। आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे। इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे।
इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. आता इथं 2 आणि 2 राहिले. इथं 2 आहे, इथं 2 आहे. आता इथं 2 ऐवजी 1 घेऊया, तिथं 2 आहे म्हणजे इथं बेदुने 4 घेऊया. यांचा गुणाकार बेदुने 4 किंवा 2 गुणिले 2 केलं तरी चालतं. बघा बेदुने 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60, 60 दुने 120. 120 न जर भागलं तर बाकी काही उरत नाही. 120 ला 10 न भागलं तरी बाकी उरत नाही, 15 न भागलं तरी बाकी उरत नाही, 24 न भागलं तरी बाकी उरत नाही, 30 न भागलं तरी बाकी उरत नाही. पुढचं गणित बघूयात. बघा पुढील पैकी कोणत्या संख्या या 8 आणि 12 या संख्यांच्या पहिल्या 3 गुणिताच्या समान आहे. बघा गुणिताच्या म्हणजे 24 गुणिताच्या म्हणजे त्या संख्येच्या पाड्यात 12 8च्या पाड्यात असणाऱ्या संख्या सांगायच्यात आपल्याला. आता इथं पर्याय दिले आहेत 24, 48, 72 हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय काय दिलाय 8, 16, 24. तिसरा पर्याय आहे 12, 24, 36. आणि चौथा पर्याय आहे 96, 192, 288. 96, 192 आणि 288. बघा आता 8 आणि 12 या संख्येनं दिलेल्या पर्यायात कोणत्या संख्येला पूर्णपणे भाग जातो तो बघायचा किंवा त्या पाड्यात आहेत का बघायच्या. आता पहिला पर्याय बघूयात आपण 24, 48, 72. 24 8 त्रिक 24, 8 सक 48 आणि 8 9 72 म्हणजे 8 न ह्या संख्येला भाग जातो. 12 न बघूयात घालून 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, परत 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72 म्हणजे बहुतेक एच पहिलाच पर्याय येईल. दुसरा पर्याय बघूयात. दुसरा तर येत नाही. 8 न भाग जातो 8 त्रिक 24 पण 12 न भाग जात नाही. 12 दुनी 24, 16 नाही येत. तिसरा पर्याय मध्ये पण तसंच आहे. 8 न जातो पण 12 न जात नाही कारण 8 दुनी 16 येते, इथं 12 आहे. इथं पण तसंच आहे 96, 192 आणि 288 म्हणजे आपला पर्याय काय असणार आहे 24, 48 आणि 72. बघूयात घालून. 24 ला 8 न भागवूया 8 त्रिक 24, दुसरा 8 सक 48 आणि 8 9 72. परत 12 न बघूयात भाग घालून. 12 1 12, 12 दुनी 24, दुसरी संख्या आहे 48, 12 चौक 48 आणि तिसरा आहे 72, 12 सक 72. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी कमेंटमध्ये तुम्हाला अजून सविस्तर स्वरूपात सांगेल. एकदम सोप्या पद्धतीतच सांगितलेलं आहे. धन्यवाद. ह्या पुढील गणित पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात.